हाय, मी निकिता आणि तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. तर मी काल आली होती मम्मीकडे आणि आज रिटर्न पण चालली होती. तर निघालीच थोडं माझ्या लक्षात आलं की माझी पर्स घरीच राहिली. मग मम्मीला म्हटलं तू माझी पर्स घेऊन येतो, पहिला आम्ही स्टॉपला जातो. त्यानंतर आम्हाला बस लगेच भेटली. ॲक्च्युली बस स्टॉप आमच्या घराशेजारी, त्यामुळे जास्त काही त्रास होत नाही जायला यायला. आणि आदिराजला एवढा पेन झाला होता तरी पण त्याला बसमध्ये एकटंच बसायचं होतं. नंतर तो झोपलाच आणि त्यामुळे मला बाकीचे व्हिडिओ स्टँडवरची घेत होते. आणि आज पहिल्यांदा माहिती आहे वडोज बस रेहमतपूरला जाणारी जी की पूर्ण रिकामी होती, थोडीशीच लोक होते आणि मला बसायला पण सीट भेटली. ह्याच्या अगोदर असं कधीच झालं नव्हतं की एवढी रिकामी बस मी बघितली पण नव्हती. आणि तेच प्रवास करता करता आम्ही पोचलो रेहमतपूर स्टँडला आणि ते आम्हाला घ्यायला येणार होते. मग काय आले ते घ्यायला 5 मिनिटात. आदिराजनं बघितल्यानंतर आदिराज थांबतो आहे, पळत सुटला बाबा आले म्हणून. मग आम्ही पटकन घरी निघालो, कुठे थांबलो नाही कारण की ऑलरेडी 5 वाजायले होते. आणि घरी जाऊन घरातली तर सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात, कितीही थकून या किंवा काहीही करा. त्याच्यामुळे मग पटकन निघालो आणि आज एकदम रमण्यासारखं झालं होतं. मग म्हटलं पहिले हळद आणि दूध घ्यावं, थोडंसं जरासं फ्रेश वाटतं. मग हळद आणि दूध घेतलं. त्यानंतर लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तोपर्यंत 6:30-6:45 वाजलेच होते. मग स्वयंपाक वगैरे केला आणि जेवायची बिलकुल इच्छा नव्हती. मग घरातल्याला म्हटलं तुम्ही जेवून घ्या, मला काही जेवायचे नाही. माझा स्वयंपाक पण केला नव्हता. आणि नंतर मला 10 वाजता काय मग भूक लागली. मग काय आता करणार, पर्याय नाही, मॅगी बनवली आणि TV बघत बघत मस्त अशी मॅगीची स्वाद घेतला. आणि असा होता आजचा माझा छोटासा दिवस आणि गुड डे. थँक्यू.